नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 7 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की 24,065 ही अतिशय महत्त्वाची लेवल आहे, मेक ऑर ब्रेक लेवल आहे. या लेवलच्या वर जर टिकलं तर मग बाय ऑन डिप्स होऊ शकतं. बरोबर. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला विश्लेषण करताना हे सांगितलं होतं की आता ही जी तेजी होतीये त्यानंतर थोडंसं सेलिंग आलं आणि त्यानंतर वर गेलं तर एक चांगला डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनू शकतो. आता तुम्ही बघू शकता की इथूनच सेलिंग नाही आलं, थोडं गॅप आणि गॅप अप ओपन होऊन वर गेलं. आज काय झालं, थोडं गॅप अप ओपन झालं, थोडं वर गेलं आणि त्यानंतर सेलिंग आलं. ओव्हरऑल विचार केला तर तुम्हाला असं दिसतंय की ही तेजी झाल्यानंतर मग हे सेलिंग आलं. त्यापूर्वी ही मंदी आलेली होती. बरोबर. आणि आता काय झालंय, आता ही पुन्हा एक बाउन्स येऊन तेजी येते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनताना इथे दिसतोय. आणि हा डब्ल्यू पॅटर्न कसा बनतोय की पहिला जो लो आहे तो खाली आहे, दुसरा जो लो आहे तो थोडासा वर आहे, म्हणजे हा लोअर लो आहे, हा हायर लो आहे. आणि आता आपल्याला काय झालंय, ह्या लेवलचं ब्रेकआउट मिळालंय. आता ही कॅन्डल एवढी मोठी का बनली, कारण तुमच्या लक्षात येईल की ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट ह्या लेवलनं दिलं, त्यामुळे ही कॅन्डल खूप मोठी बनली आहे. आता हे झालं की आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसला जो मी कालच सांगितला होता. बरोबर. आपल्याला एक्झॅक्ट माहित नसतं की इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल का इथे वर जाऊन डब्ल्यू पॅटर्न बनेल. बरोबर. पण डब्ल्यू पॅटर्न बनणार आहे आणि तो जेव्हा बनेल त्यानंतर तेजी होणार आहे एवढं आपल्याला माहित होतं. त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न लक्षात आला. आता उद्यासाठी जेव्हा आपल्याला विश्लेषण करायचं आहे, आज खूप मोठी तेजी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि जे पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे त्यांना लगेच लक्षात येत असेल की हे जे सेलिंग चालू होतं बरोबर ह्या ठिकाणी आलेलं असतानाच मी अपडेट दिलेलं होतं की 24,000 ही सुद्धा मेक ऑर ब्रेक लेवल आहे. 24,000च्या खाली जर टिकलं तरच आपल्याला आणखीन सेलिंग येऊ शकतं. 24,000ला सपोर्ट घेऊन एक तर डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होईल किंवा डायरेक्ट तेजी होईल असं मी सांगितलं होतं. तुम्ही बघू शकता इथनं डायरेक्ट तेजी आपल्याला इथे वरपर्यंत बघायला मिळाली. आता हे झालं आपल्याला मार्केट चालू असताना काय झालं होतं, मी काय अपडेट दिलं होतं आणि कशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट झाली. इथे सुद्धा आपल्याला वर जात असतानाची टार्गेट सांगितलेली होती, खाली येताना कुठपर्यंत येऊ शकतं हे सांगितलेलं होतं आणि परत वर जाताना आपल्याला कुठपर्यंत जाऊ शकतं हे देखील सांगितलेलं होतं. आता आपल्याला बघायचंय की उद्या काय होऊ शकतं. उद्यासाठी जर आता आपण बघायला गेलो, आता ह्या लेवलचं जे महत्व आहे, 2-3 दिवस या लेवलला महत्व होतं, ते आता संपलंय. आपण काय करूया, ती लेवल जी आहे ना ती काढून टाकूया. ती लेवल मी इथनं काढून टाकतोय. आता उद्यासाठी जर बघायला गेलो, स्पेशल उद्यासाठी आपल्याला काय लक्षात येते, 24,370 ही जी लेवल आहे, ही लेवल आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे. जर किंमत उद्या ह्या लेवलच्या वर टिकली तर काय होईल, तर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. आणि वर जाताना काय होऊ शकतं, जर ह्याच्यावर टिकली
तर 24,470 ची लेवल येऊ शकते. म्हणजे इथून 100 पॉइंट आणखीन वर जायला स्कोप आहे. त्याच्यावर जर टिकली तर त्याच्यापेक्षा जास्त वर जायला स्कोप आहे. 24,595 पर्यंत आपल्याला किंमत जाऊ शकते असं आपल्याला दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट ही मेक ऑर ब्रेक लेवल असल्यामुळे 24,370 ही मेक ऑर ब्रेक लेवल असल्यामुळे आपल्याला जर ह्या लेवलच्या वर किंमत टिकली, मी पुन्हा एकदा दाखवतो, ह्या लेवलच्या वर किंमत टिकली तर काय होईल, मग सेलिंग जरी आलं तरी ते बाय ऑन डिप्स होईल. म्हणजे सेलिंग जरी आलं तरी पुन्हा जाताना आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. असं आपल्याला चित्र बघायला मिळू शकतं. जर किंमत 24,370 च्या वर टिकली आणि त्यानंतर कधीही सेलिंग जरी आलं तरी पुन्हा तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र जर इथे काय झालं, इथूनच जर सेलिंग यायला लागलं उद्या, त्यानंतर बाउन्स जरी आला आणि इथे एम पॅटर्न झाला तर मात्र काय होईल, कारण ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे, ह्या लेवलच्या खाली टिकलं तर सेलिंग येणार, ह्या लेवलच्या वर टिकलं तर आणखीन तेजी होणार. हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे उद्यासाठी 24,370 ह्या लेवलला अतिशय महत्व आहे. बरोबर. ह्या लेवलच्या वर काय होतंय, ह्या लेवलच्या वर जातंय का ह्या लेवलच्या खाली राहतंय, हे उद्या आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर बघता येईल. खाली राहिलं तर एम पॅटर्नची वाट बघून सेलिंग करता येईल. वर राहिलं तर बाय ऑन डिप्स होईल. तेजी झाली, परत खाली आलं तर परत वर जाऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते वर जातानाची 2 टार्गेट सुद्धा तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेली आहेत. निफ्टीसाठीचं विश्लेषण तुम्हाला उद्यासाठीचं फिक्स लक्षात आलं असेल अशी आशा करतो. आणि आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता निफ्टीपेक्षा थोडं बँक निफ्टीचं विश्लेषण वेगळं आहे. झालंय सेमच प्राइस ऍक्शन. तुम्ही बघू शकता ही खूप मोठी सेलिंग झाली होती. त्यानंतर एक बाउन्स आला, त्यानंतर परत एक सेलिंग झालं आणि आता परत एक तेजी होतीये. इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय, क्लिअर कट दिसतंय. पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे. सेंटर लाईन जी होती त्याचं ब्रेकआउट दिलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न कन्फर्म पण झालाय आपल्याला. आता उद्या काय होऊ शकतं, उद्यासाठी जर मला विचाराल तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये थोडं चित्र वेगळं आहे. बँक निफ्टीसाठी काय आहे, ह्या 2 लेवल जे आहेत ह्या आपण टार्गेट लेवल पण म्हणू शकतो किंवा आता ह्या लेवलला आपल्याला रेझिस्टन्स लेवल पण म्हणावा लागेल. रेझिस्टन्स लेवल का म्हणावी लागेल, तर आता ह्या लेवल कोणत्या आहेत ते आधी समजून घेऊया. 56,015 ची ही लेवल आहे, 56,015 ची ही लेवल आहे आणि 56,405 ची ही लेवल आहे. ह्या 2 लेवलमध्ये आपण रेझिस्टन्स झोन आहे असं म्हटलं. याचा अर्थ काय होऊ शकतो, किंमत एकतर ह्या झोनमध्ये जाऊन खाली येऊ शकते, किंमत ह्या झोनमध्ये जाऊन खाली येऊ शकते किंवा ह्याच्या वर जाऊन खाली येऊ शकते. जर असं झालं, ह्या झोनच्या आसपास कुठेही रिव्हर्सल झालं तरी सुद्धा बँक निफ्टीमध्ये आपल्याला जी आता प्राइस ऍक्शन झाली आहे ही बाय ऑन डिप्सची झालेली आहे. म्हणजे ह्यामध्ये कुठेही जरी सेलिंग आलं तरी एका लेवलला आल्यानंतर हे जे सेलिंग आहे त्याचं रूपांतर काय होणार, त्याचं रूपांतर बाईंग मध्ये होणार आणि आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. तर त्यामुळे आता आपल्याला ही गोष्ट कळतीये की उद्या ओपन झाल्यावर कदाचित थोडं गॅप अप ओपन होईल, काय होईल, पण त्यानंतर जेव्हा सेलिंग येईल पुन्हा एकदा बाईंगची संधी आपल्याला मिळू शकणार आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं आता प्राइस ऍक्शन बँक निफ्टीमध्ये झालेली आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीची ही प्राइस ऍक्शन तुमच्या लक्षात आली असेल तर आपल्याला पुढे जाऊन सेन्सेक्सचं देखील विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलेलं असणार आहे आणि यूट्यूबवरच्या ह्या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा विकत घेऊ शकता. आता ह्या मेंबरशिप मध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. सध्या आपण ब्रॉन्झ आणि सिल्वर ह्या 2 मेंबरशिपची सर्व्हिस चालू केलेली नाहीये अजून. गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिपची सर्व्हिस चालू केली आहे. त्यामुळे तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल, मार्केट चालू असताना जर काही अपडेट हवे असतील तर तुम्ही काय करू शकता, तिथे मी माझं विश्लेषण शेअर करत असतो. मी कुठल्याही स्वरूपाचे कॉल देत नाही, पण तुम्हाला तिथे विश्लेषण देत असतो. कुठे आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं, कुठे कुठपर्यंत आपल्याला किंमत जाण्याची शक्यता आहे वगैरे सर्व गोष्टी मी तिथे तुम्हाला सांगत असतो. आणि तुम्ही बघत असाल तर आपल्याला साधारणपणे 90 ते 95% इतके ॲक्युरेसीनं हे मी विश्लेषण तुम्हाला सांगत असतो. तर गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही शेअर मार्केट मराठीचे
पेड कोर्स सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुप सदस्य असाल तर तुम्हाला ही मेंबरशिप विकत घेण्याची गरज नाहीये. कारण तुम्हाला ह्या गोल्ड मेंबरशिपचे जे काही अपडेट असतात ते तुम्हाला तुमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये ऑलरेडी दिले जात आहेत. जर तुम्ही प्रीमियम ग्रुपमध्ये बघत नसाल, आपल्या टेलिग्रामवर जो प्रीमियम ग्रुप आहे त्यामध्ये हे सर्व अपडेट्स गोल्ड मेंबरशिपचे दिले जातात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा पैसे खर्च करण्याची इथे आवश्यकता नाहीये. ही सर्व ॲस्ट्रो मार्केट अपडेट तिथे दिली जातात. तरी देखील तुमची जर काही शंका असेल आणि तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल, तर त्यासाठी मी इथे तुम्हाला काय केलंय, माझा WhatsAppचा नंबर दिलाय. लक्षात ठेवा, ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करा. याच्यावर कुठल्याही स्वरूपाचा साधा कॉल, WhatsApp कॉल असं करू नका. कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर फक्त WhatsAppवर तुम्हाला जे काही सांगायचंय ते सांगा. मी माझ्या सवडीनं सगळ्यांना रिप्लाय देत असतो. तर हे झालं, तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी मी इथे माहिती सांगितली. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. काल आपण जेव्हा विश्लेषण केलं होतं तेव्हा मी तुम्हाला ही एक लेवल महत्वाची आहे म्हणून सांगितली होती. 77,120 ची लेवल होती. ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग सेलिंग जरी आलं तरी पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो असं सांगितलं होतं. इथे तुम्ही बघा, गॅप अप ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, बराच काळ ह्या लेवलच्या वर टिकलं, पण सेलिंग आलं. जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एकदा ही लेवल ब्रेक केली, वर टिकलं, त्यानंतर सेलिंग जरी आलं तरी हे बाय ऑन डिप्सची अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, बाय ऑन डिप्स केल्यावर खूप मोठी तेजी आपल्याला कशा पद्धतीने इथे बघायला मिळाली. सेम सगळं निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जसं आहे तसंच तुम्हाला इथे दिसतंय. तुम्ही चेक करू शकता, हे खूप मोठं सेलिंग झालं होतं, त्यानंतर एक बाउन्स आला, त्यानंतर परत एक सेलिंग आलं आणि आता परत बाउन्स येतोय. याच्यामध्ये पहिला जो डब्ल्यू पॅटर्नचा लो आहे हा लोअर लो आहे, दुसरा जो लो आहे हा हायर लो आहे आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित असणारा डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झालेला आहे. जर हा हाय ब्रेकआउट झाला तर आपण विश्लेषण केलं असतं की ह्याच्यावर किंमत टिकू शकते. तर हाय ब्रेकआउट झालेला पण आहे. त्यामुळे आता उद्यासाठी महत्वाचं काय आहे, तर उद्यासाठी महत्वाचं आहे 77,935 ची ही लेवल. ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. याचा अर्थ काय, वरच्या बाजूला जर टिकलं तर काय होईल, आणखीन तेजी होईल. जर सेलिंग जरी आलं, प्रॉफिट बुकिंग जरी आलं तरी सेल ऑन राईज झालेलं असल्यामुळे, कारण आपल्याला ही जी लेवल आहे 77,935 ची, ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. याच्यावर टिकलं, सेलिंग जरी आलं, कदाचित सेलिंग ह्या लेवलच्या खाली पण येऊ शकतं आणि पुन्हा जर वर जायला लागलं तर आपल्याला खूप चांगली तेजीची संधी असणार आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. ह्या लेवलच्या वर टिकल्यानंतर पुढचं टार्गेट असणार आहे आपल्याला 78,250. त्याच्या पुढचं टार्गेट आहे 78,650. माझ्या मते तुम्हाला तिन्ही टार्गेट इथे व्यवस्थित लक्षात आली असतील, जर ह्या लेवलच्या वर किंमत टिकणार असेल तर. जर नाही टिकली तर मग काय होईल, तर मग इथे आपल्याला असा एम पॅटर्न तयार होताना दिसेल आणि हा एम पॅटर्न तयार झाला की ह्या लोच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, सेलिंग करायचं आहे. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.